नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे शिंदे सरकारसाठी, कारण काही क्षणामध्ये शिंदे सरकारची बहुमत चाचणी सुरू होती आणि विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्याची ही थेट दृश्य. ॲडव्होकेट आशिष शेलार, श्री योगेश सागर, श्री चेतन तुपे, श्री संग्राम थोपटे, श्री संजय शिरसाट. सर्वश्री सुधीर मुनगंटीवार व भरत शेठ गोगावले विधानसभा सदस्य यांचा 29 नियम 23 अन्वये प्रस्ताव. महोदय, आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रश्न असा आहे की महोदय, सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी पाठिंबा व्यक्त करत आहे. प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. आता मी सदर प्रस्ताव मतास टाकतो. देऊ 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 कोणतं सायटेशन द्या. झालं ना? पोल मागतात. कोणतं सायटेशन? प्रस्तावावर देतो 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 प्रस्तावावर मतविभागणीची मागणी होऊन असल्यामुळे आता आपण मतविभागणीची प्रोसेस चालू करत आहोत. ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहाच्या माझ्या डाव्या बाजूला बसावे. प्रस्तावावर मतदान घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील. प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक वाचावा. त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल. त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे. त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांसाठी देखील हीच कार्यपद्धती अवलंबण्यात येईल. आता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटं व आवश्यक वाटेल 10 मिनिटं घंटा वाजवण्यात येईल. त्यानंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. आता आता बेल एकदा बंद झाली की मला फक्त हे वाचायचं आहे.
इथपासून ते इथपर्यंत. विधानसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी आता शिंदे आणि भाजप सरकारला बहुमत सिद्ध करायचंय आणि त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना सूचना केल्या आहेत. शिरगणतीनं बहुमत चाचणी होणार आहे. मुनगंटीवारांनी प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन देण्यात आलं. त्यानंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद केले जातील. जे प्रस्तावाशी सहमत आहेत त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला जमण्यास सांगितलेलं आहे. जे अनुकूल नाहीत त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या डाव्या बाजूला जमण्यास सांगितलंय. आणि या सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर आता त्या पद्धतीनं आमदार बसतील आणि मग शिरगणती होईल. बहुमत चाचणीला सुरुवात झालेली आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै त्यापैकी काल विधानसभा अध्यक्षांची नेमणूक झाली आणि आज सरकारची बहुमत चाचणी. विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला, त्यासाठी अनुमोदन देण्यात आलं आणि आता त्यासाठीचं मतदान सुरू झालंय. सभागृहाचे सर्व दरवाजे त्यासाठी बंद करण्यात आलेले आहेत आणि विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना सूचना दिल्या आहेत कशा पद्धतीनं हे मतदान होणार आहे, शिरगणती होणार आहे आणि मग त्याची मोजणी होईल आणि शिंदे फडणवीस सरकारला यानुसार आपलं बहुमत सिद्ध करायचंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाजाला सुरुवात करताच आमदारांना सूचना केलेल्या आहेत आणि बहुमत चाचणीला आता सुरुवात झालेली आहे. विधानसभेचं हे कामकाज आपण थेट न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि आज आता नव्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचंय आणि या बहुमत चाचणीला सुरुवात झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला, त्याला अनुमोदन मिळालं आणि आता शिरगणतीनं मोजणी केली जाईल. विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान होत आहे. प्रस्तावाच्या बाजूनं अनुकूल जे आमदार आहेत त्यांना विधानसभा अध्यक्षांनी आपल्या उजव्या बाजूला यायला सांगितलंय, तर जे अनुकूल नाहीत त्यांना आपल्या डाव्या बाजूला येण्यास सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आता हे आमदार आपापली जागा घेतील आणि ज्यांना कोणाला सरकारला पाठिंबा द्यायचा आहे ते दर्शवतील. सध्या ही विधानसभेतली थेट दृश्य. विधानसभेचं विशेष अधिवेशन आणि या विशेष अधिवेशनातल्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिला दिवस हा विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी होता आणि आजचा दुसरा दिवस हा बहुमत चाचणीसाठी. आदित्य ठाकरे सुद्धा सभागृहामध्ये आलेले आहेत आणि शिंदे गटाचा व्हीपच सर्व शिवसेनेच्या आमदारांना मान्य करावा लागणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी कामकाज सुरू होताच प्रस्ताव मांडला, त्याला अनुमोदन देण्यात आलं आणि आता सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना सूचना दिल्या आहेत कशा पद्धतीनं ही मतमोजणी होणार आहे आणि बहुमत चाचणीला कशा पद्धतीने सामोरे जायचे या संदर्भातल्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आणि आता त्या पद्धतीनं आमदार विधानसभा अध्यक्षांच्या उजवीकडे आणि डाव्या बाजूला बसतील. मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे. प्रस्तावाच्या बाजूनी मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. सुरू करू. एकनाथ संभाजी शिंदे 1,
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी 5 मते 8, रेवो किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, भरतशेठ मारुती गोगावले 11, दीपक वसंतराव केसरकर 12, दादाजी दगडू भुसे 13, संदीपान आसाराम भुमरे 14, गिरीश दत्तात्रय महाजन 15, आशिष शेलार 16, मंगल प्रभात गुमानमलजी लोढ़ा 17, कालिदास कोळंबकर 18, गुणवंतराव भारसाकळे 19, माधुरी सतीश मिसाळ 20, गोवर्धन शर्मा 22, अब्दुल सत्तार 23, शंभूराज शिवाजीराव देसाई 24, संजय पांडुरंग शिरसाट 25, ज्ञानराज धोंडीराम चौगुले 26, जयकुमार जितेंद्र सिंग रावल 27, विनय विलासराव कोरे 28, मदन मधुकरराव एरावात 29, रणधीर प्रल्हादराव सावरकर 30, बबनराव दत्तराव लोणीकर 31, डॉक्टर सुरेशभाऊ खाडे 32, विजय सिद्धरामप्पा देशमुख 33, विजय सिद्धरामप्पा देशमुख 33, संजय श्रीराम कुटे 34, चिमनराव रूपचंद पाटील 35, अनिल वावर 36, लखन साधू मलिक लखन साधू मलिक 37, किसन शंकर कथोरे 38, राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील 39, शिवेंद्र सिंह अभयसिंह राजे भोसले 40, संतोष लक्ष्मणराव बांगर 41, रवींद्र दत्तात्रय चव्हाण 42, योगेश अमृतलाल सागर 43, संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर 44, राजेंद्र सुखानंद पाटणी 45, राजेंद्र सुखानंद पाटणी, संजय मुकुंद केळकर 46, रामचंद्र शिवाजी कदम 47, प्रशांत बन्सीलाल बंब 48, सुभाष सूर्यचंद्र देशमुख 49, मंदा विजय म्हात्रे 50, हरीश मारुती अप्पा पिंपळे 51, ते मगाशी आपण जे प्रेसिडेंट काढलेले चर्चा होत नाही म्हणून डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 52, संजय दुलीचंद राठोड 53, चर्चा झाली नव्हती. कृष्णा पंचमराव खोपडे 54, विकास शंकरराव कुंभारे 55,
संजय वामन सावकारे 56. काशीराम वेचान पावरा 57. गणपत काळू गायकवाड 58. प्रशांत रामशेठ ठाकूर 59. भीमराव धोंडेबा तापकीर 60. जयकुमार भगवानराव गोरे 61. जयकुमार भगवानराव गोरे 61. अतुल भातखळकर 62. पराग मधुसूदन अळवणी 63. अमित भास्कर साटम 64. नितेश नारायण राणे 65. समीर त्रिंबकराव कुणावार 66. अतुल मोरेश्वर सावे 67. मनीषा अशोक चौधरी 68. विद्या जयप्रकाश ठाकूर 69. डॉक्टर भारती लवेकर 70. प्रताप बाबूराव सरनाईक 71. उत्तर देतो तुम्हाला अर्ध्या तासात. प्रकाश आनंदराव आबिटकर 72. देवयानी सुहास फरांदे 73. मोनिका राजीव राजळे 74. सीमा महेश हिरे 75. मोहन गोपाळराव मते 76. विजय भरतलाल राहंगडाले 77. समीर दत्तात्रय मेघे 78. कृष्णा दामाजी गजबे 79. कीर्तिकुमार मितेश भांगडिया 80. अशोक रामाजी उईके 81. संजीव रेड्डी बापूरावजी बट्टुरवार 82. पंकज राजेश भोयर 83. डॉक्टर देवराव मादगुजी होडी 84. दादाराव यादवरावजी केचे 85. आकाश पांडुरंग फुंडकर 86. डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड 87. तानाजी सखारामजी मुटकुळे 88. डॉक्टर संदीप प्रभाकरराव धुर्वे 89. किशोर अप्पा पाटील 90. डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 91. प्रदीप शिवनारायण जयस्वाल 92. संतोष रावसाहेब दानवे 93. डॉक्टर राहुल दौलतराव आहेर 94. कॅप्टन आर तमिल सेल्वन 95. महेश किसनराव लांडगे 96. राहुल सुभाष कुल 97. लक्ष्मण माधवराव पवार 98. धनंजय हरिभाऊ गाडगीळ 99.
सुरेश दामू भोळे 100. नारायण त्रिलोचन फुचे 101. महेश प्रभाकर चौगुले 102. कुमार उत्तमचंद एलानी 103. भीमराव रामजी केराम 104. केराम. दिलीप मंगळू बोरशे 105. अभिषेक डब्बू पाटील 106. राहुल उत्तमराव ढेकले 107. राम विठ्ठल सातपुते 108. सिद्धार्थ अनिल शिरोळे 109. संजय भास्करराव रायमुलकर 110. प्रकाश तारामती राजाराम सुर्वे 111. शहाजी बापू राजाराम पाटील 112. सुनील दत्तात्रय राणे 113. मेघनाथ दीपक साकोरे बोर्डीकर 114. नमिता अक्षय मुंडडा 115. श्वेता विद्याधर महाले 116. चालू कर रे बाबा हे. अभिमन्यू दत्तात्रय पवार 117. प्रताप अरुण भाऊ अडसड 118. मंगेश रमेश चव्हाण 119. राजेश उदयसिंग पाडवी 120. मिहिर चंद्रकांत कोटेचा 121. एकचंद श्रावणजी सावरकर 122. पराग किशोर शाह 123. राजेश संभाजी पवार 124. नामदेव जयराम ससाने 125. सुनील लांदेव कांबळे 126. सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी 127. समाधान महादेव अवताडे 128. श्यामसुंदर दगडूजी शिंदे 129. यामिनी यशवंत जाधव 130. लता सोनवणे 131. लता सोनवणे 131. महेंद्र हरिधळवी 132. महेंद्र सदाशिव थोरवे 133. शांताराम तुकाराम मोरे 134. श्रीनिवास चिंतामण वनगा 135. मंगेश अनंत कुडाळकर 136. योगेश रामदास कदम 137. सदा सरवणकर 138. दिलीप भाऊसाहेब लांडे 139. विश्वनाथ आत्माराम भोईर 140. महेश संभाजीराजे शिंदे 141.
रमेश नानासाहेब बोरणारे 142. संजय रामभाऊ गायकवाड 143. सुहास द्वारकानाथ कांदे 144. बालाजी देवदासराव कल्याणकर 145. राजेश रघुनाथ पाटील 146. राजेश पाटील 146. राजकुमार दयाराम पटेल 147. बच्चू बाबाराव कडू 148. ठाकूर हितेंद्र विष्णू 149. सिद्धी जितेंद्र ठाकूर 150. प्रकाश अण्णा कल्लाप्पा आवाडे 151. रवी गंगाधरराव राणा 152. जय बजरंगबली. राजेंद्र विठ्ठल राऊत 153. विनोद संतोष अग्रवाल 154. राजेंद्र शामगोंडा पाटील अठरावकर 155. महेश बालदी 156. चंद्रकांत निंबाजी पाटील 157. किशोर गजानन जोरगेवार 158. प्रमोद रतन पाटील 159. आमचा 60. 2 वाढले पाहिजे होते ना. नार्वेकरचं घेणार ना, नार्वेकर वर गेले ना. 60. 60. मंजुळा तुळशीराम गावित 160. गीता भरत जैन 161. ॲडव्होकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल 162. नरेंद्र भोजराज भोंडेकर 163. रत्नाकर माणिकराव गुट्टे 164. जय भगवान बाबा. आता प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपल्या आपल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. नरहरी सीताराम झिरवाळ 1. अजित अनंतराव पवार 2. जयंत राजाराम पाटील 3. छगन चंद्रकांत भुजबळ 4. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 5. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 6. भास्कर भाऊराव जाधव 6. 7. भास्कर भाऊराव जाधव 7. 7. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 8. हसन मियालाल मुश्रीफ 9. राजेश अंकुशराव टोपे 10. डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 11. बाळासाहेब पांडुरंग पाटील 12. जितेंद्र लिता सतीश आव्हाड 13. धनंजय पंडितराव मुंडे 14. नाना फाल्गुनराव पटोले 15. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण 16.
सुनील वामन प्रभू 17. अजय विनायक चौधरी 18. अनिल भाईदास पाटील 19. आदिती वरदा सुनील तटकरे 20. प्राजक्त प्रसाद तनपुरे 21. डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत 22. साळवी 23. रवींद्र दत्ताराम वायकर 24. संजय शकुंतला बाबुराव बनसोडे 25. यशवंत विठ्ठल माने 26. बबनराव विठ्ठलराव शिंदे 27. प्रकाश सुंदरराव सोळंके 28. माणिकराव शिवाजीराव कोकाटे 29. दौलत भिकाजी दरोडा 30. ॲडव्होकेट केसी पाडवी 31. सुनील छत्रपाल केदार 32. असलम रमजान अली शेख 33. वर्षा ललिता एकनाथ गायकवाड 34. यशोमती चंद्रकांत ठाकूर 35. नितीन भिकनराव टाले 36. नितीन भिकनराव टाले 36. वैभव विजय नाईक 37. सुमन आर पाटील 38. सरोज बाबूलाल आहिरे 39. धर्माराव बाबा आत्राम 40. मकरंद लक्ष्मणराव पाटील 41. दीपक प्रल्हाद चव्हाण 42. दिलीप दत्तात्रय मोहिते 43. असो अमित विलासराव देशमुख 44. बोलू का? डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम 45. सुरेश शंभरराव वरपुडकर 46. अमीन अमीर अली पटेल 47. रणजित प्रतापराव कांबळे 48. राहुल वेदप्रकाश पाटील 49. कैलास बाळासाहेब घारगे पाटील 50. मानसिंग फत्तेसिंग नाईक 51. अशोक रावसाहेब पवार 52. दिलीप शंकरराव बनकर 53. पाटील बाबासाहेब मोहनराव 54. संग्राम अनंतराव थोपटे 55. अरे शेर बोला तो ईडी लग जाएगा मेरे पीछे. राजकारण में साम दाम दंड भेद ये चीज होती है, लेकिन आजकल मतमोजणी नाही, पण आज केवळ मतदान होईल, इकडे हेड काउंट होईल, बाकी आपण भाषण शेर शायरी सगळी नंतर करू. इनकम टैक्स राज्यपाल जरूरी है. घ्या पुढे घ्या. कैलाश गोरंट्याल अब तक 56.
अमित सुभाषराव जनक 57. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 57. 58. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 59 ना किती नंबर आहे सांगा. संजय गोविंद पोतनीस 59. रोहित पवार 60. राजू माणिकरावजी कारेमोरे 61. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे 62. इंद्रनील मनोहरराव नाईक 63. चंद्रकांत उर्फ राजू रमाकांतराव नवघरे 64. नितीन अर्जुन पवार 65. सुनील चंद्रकांत भुसारा 66. सुलभा संजय खोडके 77. 67. सुभाष रामचंद्र धोटे 68. PN पाटील 69. शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक 70. राजेश पंडितराव इकडे 71. बळवंत बसवंत वानखडे 72. विकास पांडुरंग ठाकरे 73. राजू देवनाथ पारवे 74. सुनील राजाराम राऊत 75. रमेश गजानन कुरगावकर 76. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 77. उदयसिंग सरदार सिंग राजपूत 78. राजपूत 78. अतुल वल्लभ शेठ बेनके 79. सुनील शंकरराव शेळके 80. हो. सुनील विजयराव टिंगरे 81. चेतन विठ्ठल तुपे 82. डॉक्टर किरण यमाजी लहामटे 83. आशुतोष अशोकराव काळे 84. आशुतोष अशोकराव निलेश ज्ञानदेव लंके 95. 85. सहस्राम मारुती कोरोटे 86. सौ प्रतिभा सुरेश धानोरकर 87. इरामन भिकाजी खोसकर 88. सासरे व दोनच झाले. संजय चंदूकाका जगताप 89. लहू नाथाजी कानडे 90. ऋतुराज संजय पाटील 91. विनोद भिवा निकोले 92.
संदीप रवींद्र क्षीरसागर 93. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे 94. शेखर गोविंदराव निकम 95. आभाराची असतील तर फक्त सरकार बोलणार म्हणजे CM राजेश नरसिंगराव पाटील 96. आभाराची असतील तर दोन्ही बाजूला द्यायला लागेल. मग विश्वासदर्शकावर काय जयश्री चंद्रकांत जाधव 97. शंकरराव यशवंतराव गडाख 98. देवेंद्र महादेवराव भुयार 99. कुठे गेलं आता तटस्थ सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. याच्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा वासिम आझमी एक निर्णय हे डिक्लेअर झाल्यानंतर नाही आता रईस कासम शेख 2. पूर्ण दिलंय ना प्रस्ताव संमत झाला वगैरे. शाह फारुख अनवर 3. पण या सगळ्याची नोटिंग करून ठेवायला लागेल तुम्हाला की हा म्हणजे CM DCM आणि मग प्रत्येक पक्षाचं एक व्यक्ती बोलेल. हो बरोबर. CM नंतर DCM बोलतील. काल पण आपण CM DCM आणि मग दिलेलं सरकारच्या बाजूने CM DCM बोलले. झालं ना